कारण मी तिथे गेलोच नाही. कारण तिथे राधाकृष्ण विखेच पुरेसे होते, आम्हाला जायची गरजच पडली नाही त्या ठिकाणी. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सहकुटुंब शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी चव्हाण यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की एवढी दयनीय अवस्था कशी झाली. मी राज्याचं नेतृत्व करत असताना 82 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी 82 जागांच्या 42 जागा केल्या. आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 जागा आणल्या. त्यामुळे त्यांचं आकलन काँग्रेसच्या नेत्यांनी केलं पाहिजे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर शिर्डीत केली आहे. यावेळी त्यांची कन्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं मंदिर प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा साई मूर्ती तसंच शाल देऊन सत्कार केला. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. अतिशय दयनीय झाली आहे. दारुण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय. कुठेतरी केंद्राचं नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व याला कारणीभूत. मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. म्हणजे एवढी दयनीय अवस्था. मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी 82च्या 42 केल्या आणि नानांनी 42वरून 16वर आणलेला आहे. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही. सगळा इतिहास आहे, आकडेवारी समोर आहे. आपण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे. नेमकं काय होतंय हे त्यांना कळलं पाहिजे. आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय. अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि काही मला सल्लाही द्यायचा प्रश्न नाही आहे. बरीचशी मोठी माणसं आहेत, जाणकार आहेत, लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. आपण जर पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्यासारखे दिग्गज आज पराभूत झालेले आहेत. तुम्हाला कुठेतरी जो दिशा कळलेली होती, भविष्य कळलेलं होतं काँग्रेस बोलले होते की मला त्रास देणारे घरी बसले. नेमकं काय असं आहे की शेवटी मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मला 14 वर्ष वनवास मी भोगला, त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त आहे. मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही विनाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे. परंतु शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेल, पण त्यांनी त्याचं मनावर न घेता राजकारणामध्ये हार जीत होत राहते. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं अशी ईव्हीएमवर फोडताना दिसत नाही. सुप्रीम कोर्ट जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये त्याच्यामध्ये काही गडबड नाहीये आणि ईव्हीएम योग्यच आहे, असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा. परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे. अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली, पण त्यावेळेस ईव्हीएमचं काही म्हटलं का आपण. जसं उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं, तेलंगणामध्ये पाहिलं, तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री, कर्नाटक, मग त्यावेळेस काही कोणी बोललं का? ठीक आहे, कधी पक्ष एखादा निवडून येतो, कधी हार पत्करावी लागते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा जो आहे तो काही मानूनच त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन्स टेस्ट पण झाल्या होत्या, आव्हानही केलं होतं तुमच्याकडे बोलायला असेल तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा. म्हणजे या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा, की जे काही जिंकून आले आम्ही, बहुमत आम्हाला मिळालेलं आहे, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न याच्या पलीकडे पाहत नाही. एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं समर्थन दिलंय, त्यांनी काल वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या ध्येयबोलीतून ते कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय. त्यांनी नाराज असं वाटत नाही मला. शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही. स्वाभाविक आहे, एखाद्या व्यक्तीने 2-2.5 वर्ष मुख्यमंत्रीवर भोगल्यानंतर थोडा पायउतार होताना माणसाला वाटतं, त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल. पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय घेतलाय आणि त्यांनी जाहीरच करून टाकलं की मी कुठला अडथळा माझ्याकडून निर्माण होणार नाही. तर मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय स्वीकारलेला. मला वाटतं ते उपभावी कधीच नसतात, ते काय मुख्यमंत्री असतात. संजय राऊतांना आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय त्यांना, ह्याच्यावर भाष्य अधिक केलं बरं आहे. आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाला कुठलं डिपार्टमेंट मिळणार, हा विषय त्यांनी फार चिंता करून नाही द्यायची. मात्र 2029 पर्यंत सर्व पक्ष जे आहेत ते भाजपा गुंडाळून ठेवले. आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांनी आताच रळीचा डाव सुरू केलेला आहे. याचा अर्थ
2029 मध्ये सुद्धा ते जिंकून येणार नाहीत हे त्यांना दिसतंय आणि म्हणून हे खापर कोणाला फोडण्याकरता सगळा उद्योग सुरू आहे. म्हणून लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या आहेत, त्यांनाही संधी होती, आम्हालाही संधी होती, लोकांनी आम्हाला पसंत केलंय. मागची जर आपण मागची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ती जागा 50,000च्या आसपास निवडून आली होती. आता जागा फक्त 1200-1400 मतांनी काही निवडून आलेली आहे. त्यामुळे निसटता एकंदरीत विजय आहे, हा काही फार मोठा विजय नाहीये आणि कदाचित आमचा उमेदवार कुठेतरी त्या पोस्टल बॅलेटमध्ये कमी पडल्यानं ईव्हीएम मध्ये वगैरे मतं आमचं व्यवस्थित आहेत, फक्त पोस्टल बॅलेटमध्ये उमेदवारांना मतं कमी मिळाली म्हणून त्यांचा पराभव झाला आणि तो पण 1200 का 1400 मतांनी झाला आहे. त्यामुळे त्याला मी काही फारसं महत्त्व देत नाही. ठीक आहे, लोकशाही आहे, विजय त्याने झाला हे मान्यच करावं लागेल. ठीक आहे, एखादा तरी असला पाहिजे ना विरोधामध्ये. राज्यसभेत येणं इतपत तरी बळ असलं पाहिजे ना, कुठे संख्याबळ आहे राज्यसभेमध्ये सुद्धा. आता सगळं ऑपोजिशन मिळून जवळपास 46 लोक आहेत. 46 लोकांमध्ये आधी कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल, कारण की एका राज्यसभेचा उमेदवार निवडून आणण्यापर्यंत सुद्धा त्यांच्याकडे संख्याबळ आलं नाहीये. त्यामुळे MLC पण होत नाही, राज्यसभेचा सदस्य सुद्धा निवडून येऊ शकत नाही. आळीपाळीने दरवर्षी कोणाला तरी द्यावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. विरोधी पक्ष निरस होऊ शकत नाही, म्हणजे जो मिनिमम जी संख्या लागते ती सुद्धा विरोधी पक्ष पूर्ण करू शकत नाही. माझा निर्णय मी योग्य वेळेसच घेतला असं वाटतं मला आणि मी निर्णय जो घेतला त्यातला मी तो मनापासून स्वीकारलेला आणि त्या पद्धतीने माझं भाजपमध्ये काम सुरू आहे आणि मला त्याचे कुठले म्हणजे वेगळं वाटत नाहीये. माझा निर्णय योग्य झालेला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलं, मात्र 8 टर्म निवडणूक लढवलेल्या एका डेप्युटीला एका सामान्य माणूस पराभूत करतो. लोकांची चॉईस हल्ली काय होईल सांगता येत नाही. शेवटी अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. बऱ्याचशा वेळेस माणूस सातत्याने सत्तेमध्ये असल्यानंतर त्याच्याबद्दल एक निगेटिव्हिटी सुद्धा निर्माण होते. नेमकं काय घडलं, कारण मी तिथे गेलोच नाही आणि तिथे राधाकृष्ण विखे पुरेसे होते, आम्हाला जायची गरजच पडली नाही त्या ठिकाणी. थँक्यू सर. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम. दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर. यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट. त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा. त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट. तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4. संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 70 07.